हे गाइस वेलकम टू आणखीन एक नया ब्लॉग मध्ये गाइस उम्मीद है सब तुम अच्छे असणार हम भी अच्छे और गुड मॉर्निंग मेरे तरफ से आपको सबको। बाकी क्या चल रहा है गाइस आप बता सकते हैं हमको कमेंट बॉक्स में। अभी नया दिन शुरू हो गया है, अभी पढ़ाई करेंगे, फिर 10 मिनट के बाद में ब्रेक लेंगे, फिर आपको फिर से वीडियो शूट करेंगे 10 मिनट के बाद में। मतलब ऐसे हमारे स्टेप बाय स्टेप चलता रहता है, मतलब पढ़ाई में मन लगता है ऐसे वैसे। चलो नाना वगैरह सबने कर लिया है, अभी सिर्फ पढ़ाई करेंगे थोड़ी देर, फिर जाएंगे पेपर देने को गाइस। कल हमारा पेपर है गाइस। चलो गाइस मिलते हैं आपको थोड़ी देर में गाइस। आता आज मेज बंद येतं, आज आम्ही जरासं बाहेर चाललेलो आहे, अब थोड़ा खाना खा के आएंगे जरासक, मतलब जा रहे बाहर जरासक, मतलब हम बताता मैं किधर तरी जा रहे। आप देख सकते हैं आतरो वरड पेपर देके आ चुका है। अब 2 प्रश्न विचारते उसको, पेपर कैसे गया, कितना लिखा, कैसा लिखा, 2 प्रश्न उसको विचारेंगे और 2 मोटिवेशन के शब्द आपको बताएंगे वो। चलो गाईज माय बहिणीच्यान गाईज मी फक्त एक क्वेश्चन लिहून आलो गाईज, बाकी अख्खा पेपर कोरा आहे गाईज मग पेपर निघणार नाही गाईज, तरी बी मी चिल आहो गाईज, कारण की आपल्याला अजून 3 चान्स आहेत गाईज, त्यामध्ये आपण काढून घेऊ गाईज पण अभ्यास करायला पाहिजे, सोपा पेपर आलता गाईज। तुम्ही बी अभ्यास करत राहा आणि आमच्याकडून मोटिवेशन घेत राहा। तर गाईज आम्ही आज मेस बंद आहे, त्यामुळे जेवायला जाणार आहेत कुठेतरी, बघूयात गाईज। चला गाइस आज चात्र वरडकडून मोटिवेशन भेटलेले, जो पडता है वही पुढे जाऊन मोठा होता है गाइस। चला गाइस आता तुम्ही जरासं सिनेमॅटिक्स वगैरे एन्जॉय करा, आम्ही जरासं जेवायला जाऊन येतो गाइस। तुम्ही पण यावा आमच्यासोबत खाना खावायला। चला गाइस भेटेंगे तुमको थोड़ी देर के बाद में गाइस। चलो गाइस खाना खाने को चाहिए गाइस। तर गाईज आता आम्ही आलोय नाश्ता करून, म्हणजे आज जेवणच करून आलोय गाईज। तुम्ही बघू शकता आता थोड्या वेळ अभ्यासाला बसणार आहे। तुम्हाला माहिती आहे आपले 10 मिनिटं ब्रेक असतो आपल्या थोड्या वेळाने, तेव्हा आपण शूट करीत असतो। आता आलोय 10 मिनिटाचा ब्रेक आहे आम्हाला, पुन्हा तर शूट करतोय गाईज। तुम्ही बघू शकता आपल्याकडे चक्क कोण आलाय गाईज, इट्स संदेश बरदाळे उर्फ अप्पाचं पोरग। तुम्ही बघू शकता संदेश आपल्या रूमला आलेला आहे, इथं बिर्रू दिसू शकतो तुम्हाला, आणि इकडे समा दिसू शकतो। समा गाईजले 2 शब्द बोल लवकर। गाईज आम्ही आता डोसा खाऊन आलो गाईज चला तुम्ही संदेशला आम्ही इंट्रोड्यूस करतो तुम्हाला। संदेश 2 शब्द बोलून गाईज तुम्हाला। गाईज संदेश गाईजला 2 शब्द बोल। गाईज मी इथं अभ्यास करायला आलो होतो, तिथं आमच्या त्या साईडच्या शाळेमध्ये गॅदरिंगची रिहर्सल चालू आहे, म्हणून तिथं गाणी वाजायले म्हणलं तर इथं येऊन पण ह्यांचे गाणी वाजायले तिथं। गाइस वो खोटं बोल रहा है, सगळं खोटं है गाइस। उसके अंदर मैं क्या बोल रहा हूँ, आप हम पढ़ाई करने वाले जबरदस्ती, वो पढ़ाई करना कर रहा नहीं, वो उसका क्या बताए क्या कुछ तो भी क्वेश्चन निकला के वो बोलता है वेगड़ा है, वो अलग है, ऐसा वैसा बोल रहा है। इसकी वजह से तू तेरा कर, हम हमारा करते हैं, ऐसे चल रहा है इधर। और चलो अभी हम थोड़ी देर पढ़ते हैं, फिर आपको बोलेंगे। मतलब अभी कैसा बताया क्या, अभी पेपर है इसलिए हम थोड़े जब 10 मिनट ब्रेक मिलता है क्या तब शूट कर रहे। पेपर खत्म होने के बाद में निस्ता ब्लॉग गाइस निस्ता ब्लॉग गाइस, डायरेक्ट ब्लॉग येणार आहे गाइस, तुम्ही बघू शकणार। चला गाइस आता मी जरा अभ्यास करतो, तुम्ही पण अभ्यास करा गाइस, अभ्यास करा गाइस। जो शिकला तोच नाही उकला गाइस, हे लक्षात ठेवा गाइस कायम। चला गाइस मी पण अभ्यास करतो, तुम्ही पण अभ्यास करा। चला गाइस आता बघू शकता तुम्ही, मी आलेलो आहे श्रीनिवास यांच्या रूम वरती। आमचे भाऊ तुम्हाला माहिती आहे आमचे मेन कार्यकर्ते, त्यांची ही रूम आहे गाइस। तुम्ही बघू शकता गाइस आज संदेश आपल्या रूम वरती आला होता अभ्यास करायला। इकडे गॅदरिंग होती, इथं जे काय इकडे गॅदरिंग होती गाइस। जे बॅकग्राऊंड मध्ये जे काही बी पार्सल वगैरे लटकलेलं असतं त्याला इग्नोर करा गाइस। बाकी अभ्यास वगैरे झालेले आहे, तुम्ही बघू शकता। इकडे हे आज जेवायला यांच्याकडे काहीतरी ती वेळ आमुषा त्याला काहीतरी असतं, म्हणून हे काहीतरी काय भाकर आणलेली गाईस। म्हणजे ही भाकर म्हणजे कुठं माहिती आहे का, जे द किराणा नवीन स्टोर इथं उघडलेला आहे तिथून ही भाकर आणलेली गाईस। पण प्रॉब्लेम काय झाला माहिती का तुम्हाला, एक गोष्ट सांगतो मी, ती भाकर जी का ती 4 दिवस आधीची बनलेली आहे, आणि आता ती पोरं ती खाणार आहे गाईस। गाईस तुम्ही मला सांगा ती भाकर काय कामाची, मला सांग भाकर का आणली गाईसला सांग 2 शब्द। हो गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे आमचे मेन लीडर
श्रीनिवास मुंजाळे यांना आम्ही भाऊ म्हणतो. तुम्हाला पण काही कमेंट वगैरे करायचं असेल तर भाऊ म्हणून सांगा त्या ग्रुपवरती काही पण. भाऊ 2 शब्द गाईजला. आज आपल्याकडे काय भज्जी आणि रोडग्याचा बेत ठेवलेला आहे. भज्जी काय असतं तर ह्याला भजी म्हणजे काय माहित नाही पण गाईज तुम्हाला मी सांगतो भज्जी म्हणजे काय यांच्या भाषेत ते आपलं संदेश बर्दळे हे सांगेन तुम्हाला भज्जी म्हणजे काय. गाईज तुम्ही बघू शकता संदेश गाईजला सांग. तर भज्जीमध्ये असते हरभरे. गाईज हरभरे असते त्यांचं म्हणणं आहे की भज्जीमध्ये हरभरे असते. आता दुसरा काय आयटम आहे ते बघू आपण गाईज. चला हरभरे वरणाचे बिया. वरणाच्या बिया म्हणजे गाईज डाळ असते ती. त्याचं म्हणणं आहे की वरणाच्या बिया. चला गाईज दुसरं काय आयटम असतं ते पण बघू आपण गाईज. चला अरे महामूर्खा डाळ नसते ती वरणा म्हणजे वरण्याच्या बिया. वर गाईज आज नवीन शोध लावला गाईज. लातूर मध्ये वरणाच्या बिया असत्या गाईज पण आपल्या संभाजीनगर मध्ये वरणाच्या बिया असत्या का नाही हे माहित नाही. आमच्या गावात शरणापूरला इथं वरणाच्या बिया काही भेटत नाही गाईज. डायरेक्ट सांगतो गाईज नाही भेटत. पूर्ण बिया भेटत नाही. आता काय असतं हे सांगीन वरणाच्या बिया गाईज. सांगून जमणार नाही ते जेव्हा आपण भज्जीच काढून दाखवू ना त्यांना. गाईज समा इकडे काय आलाय जेवायला गाईज. समा सांगितलं समा बोल गाईज. गाईज अनिकेतनी गावाकडने डब्बा आणलाय त्यामध्ये खूप भारी भारी जेवण. गाईज जे मी सांगितलेलं आहे ते बार ते सुरू आहे. इकडे बघू शकता छोटा अभ्यास करतोय आपला. आणि चला गाईज आता मी वाटलंच तर मी तुम्हाला एक सिनेमॅटिक दाखवतो भाजी वगैरे कशी याचा. तुम्ही कोलाला भेटतो की इट्स कोल. 2 शब्द बोल गाईज. कोल गाईजला. तर गाईज आता जेवायचा बेत आहे आता गाईज तुम्हाला- थोड्या वेळाने भेटू. गाईज याच्या घरच्यांनी पाठवलेले देवी आहे ते काय भज्जी हा काहीतरी आहे आणखी ते आता बघू टेस्ट वगैरे कसं असतं गाईज. आपल्याकडे नसतं संभाजीनगरला नसतं गाईज. आमच्या संभाजीनगरला नसतं मित्रांनो हे. माझ्याकडे नसतं बरं. चला गाईज चला गाईज आता टेस्ट करून तुम्हाला दाखवतो मी. सिनेमॅटिक दाखवतो गाईज. सिनेमॅटिक गाईज इट्स सिनेमॅटिक गाईस बघू शकता तुम्ही याला भज्जी म्हणता गाईस. भज्जी म्हणजे आपल्या इकडं संभाजीनगरला पिठलं म्हणते तसं हे हा गाईस. याच्यामध्ये फरक काय माहिती का याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकलेल्या असतात. तुम्हाला माहिती आहे ना ते संदेशचं त्यांचं कसं असतं फक्त उलटं बोलायचं फक्त बस. आपल्याकडे काय म्हणते आपल्याकडे म्हणते वरण यांच्याकडे रवण म्हणते गाईस असं असतं काहीतरी. गाईस चला भज्जी एन्जॉय करा. आणि हे काहीतरी भाकर आणलेली भाऊ गाईस. हे जरा जरा घुसलं ना डायरेक्ट तलवार सारखं गाईज. बघू शकता भाकर काय कत्री. चला गाईज एन्जॉय करा जेवण. या जेवण कराल तुम्ही पण. हे गाईज इथं बघू शकता तुम्ही एक प्रॉब्लेम झालेला आहे काय माहितीये का मी सांगतो तुम्हाला. जेव्हा म्हणजे आम्ही एक एक्झाम्पल भाऊला म्हणलं आम्हाला शिकवा. भाऊनी आरामात शिकवलं 3 पानं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. त्याच्यानंतर काय म्हणते आता आपल्याला व्हॅल्यू ही नाही वरची घ्यायची होती. बरं म्हटलं ठीक आहे वरची व्हॅल्यू घेऊ. पुन्हा म्हणता वरची व्हॅल्यू घ्यायची. आता नाही ते आधी केलं तर ते राईट होतं आता पुन्हा करायचं. गाईस प्रॉब्लेम आला गाईस. आणि प्रॉब्लेम असा झालाय तो सकाळपासून एक जणांना शिकायला गेलता. एक जण त्याने- नाही. 3 जणांना शिकायला गेलता. 3 जणींना ते नक्की गणला सगळ्याला म्हणून त्याला टेन्शन येतंय गाईस. काय करायचं आता गाईस मला सांगा तुम्ही. हा तिकडे बघा गाईस त्यांचं दोघांच काय चालू माग. काही अभ्यास करायचा असतो का नाही. मी काय सांगितलं गाईस तुम्हाला जो शिकला तोच नाही हुकला गाईस. शिका गाईस काही पण करा शिका गाईस. गाईस मागचं बॅकग्राऊंड थोडं इग्नोर गाईस इग्नोर करा बॅकग्राऊंडला गाईस. आता बघू शकता तुम्ही आमच्यावर गरीबी आहे. गाईस ठीक आहे गाईस बघू आता जसं युट्यूब ग्रो झालं तसं आम्ही पण ग्रो होऊ. गाईस सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काय करायचं सगळं करा. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं तर आरामात बघा गाईस. लाईक करा वाटलं तर लाईक करा. सबस्क्राईब करा वाटलं सबस्क्राईब पण करा गाईस. फक्त एन्जॉय करा आपलं काही म्हणणं नाही. बाकी करायचं तर करा नसेल करायचं तर नका करू फक्त एन्जॉय करा बस. तर गाईज आता थोड्या दिवसानंतर माझं गोप्रो नाहीतर गिम्बल नाहीतर टेलिस्कोप येणार आहे तर त्याची वाट बघा. भाऊ गाईस बघू बरं का आपण आता बघू तिन्हीपैकी एक काहीतरी गाईस बघू आता आपण
बघू काय तर काय नाही गाईस. मी तुम्हाला दाखवतो भाऊचं त्यांचं परिस्थिती आता. भारी व्हिडिओ आहे तिने डायरेक्ट तुला एक क्वेश्चन देत थांब. छोट्याच्या नादी लागत नाही गाईस, ते उघड डोकं खराब करतं हे असं तसं तसं गाईस. चला गाईस काहीतरी चालू आहे त्यांचं आता बघू शकता. हे आमचं छोट्याला चाबरे गाईस, एक नंबरचा खोडीचं बोरगड आहे गाईस. बघू शकतो स्क्रीनशॉट ज्याच्या पहिला हे दिसतं. आज क्या करेंगे गाइस, थोड़ा थोड़ा पढ़ाई करेंगे, देखेंगे कैसा आता है वो सम सॉल्व करके फिर से नहीं हुआ तो अभी भी सॉल्व करने का गाइस, कैसे भी करेंगे बट सॉल्व करेंगे गाइस. चलो अभी गाइस अभी अपन डायरेक्ट मिलेंगे आपको रूम पे गाइस. किधर गाइस? रूम पे मिलेंगे गाइस डायरेक्ट. अभी हात खाली कर रे गाइस. आता डायरेक्ट रूम वरती भेटायचं काय, डायरेक्ट रूम वरती गाइस. त्याला वाटतं माही मुंडी दाबून हे मला मारीन, असं होऊ नाही शकत गाइस. कळलं का? चला गाइस आता रूम वर भेटू गाइस आपण. जा आता त्यांच्या रूम गाइस रूम वर भेटू गाइस. चला रूम वरती. ए मुलांनो ए कोलो गाइसला मन रूम वर भेटू आता गाइस. चला गाइस आता आमचं झालंय जरासं म्हणजे दोन शिकवले भाऊने आम्हाला, कळले ते आता. आता रूमकडे चालायचा प्रवास चालू झालेला आहे आता आमचा. चला कोले काय म्हणणार तुम्ही? गाईजला पण जाणार आहे आम्ही आता. गाईज चला आता निघू आपल्या रूमकडे. चल समा चल गाईजला सांग चाललोय म्हणून आपण. गाईज आम्ही फायनल गाईज आता चाललोय आम्ही रूम वरती. संध्या बसलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता इथं. जाऊ आता. हा गाईज चला रूम वर जाऊ गाईज डायरेक्ट. चला छोटू चाल मला. चला गाईज भाऊला बाय करू गाईज आता. भाऊ चला येतो बरं का भाऊ. चला गाईज आता डायरेक्ट रूम वर भेटू गाईज आपल्या. चला डायरेक्ट श्रीकृष्ण संकुलला गाईज चला. चला गाईच आता आम्ही आलोय रूम वरती. तुम्ही बघू शकता समा बसलाय अभ्यासाला, नीलू पण बसलाय त्याचं छोट्या करीत काहीतरी. अब तुम देख सकते इधर वेंकी का कुछ तो भी खाना बनाने का काम चालू. वेंकी गाइस को पता. चलो गाइस वो अभी शूट से आ चुका है. अभी मैं तुमको मिला तो ओम से. आप बोल रहे होंगे सुबह से किधर गया किधर गया किधर गया. वो इधर है गाइस. देखो गाइस ओम कदम पढ़ाई कर रहा छुपके. गाइस मैं पढ़ाई कर रहा हूँ गाइस, आप भी करो, कल पेपर है मेरा. गाइस ओम कदम अभी जरा फॉर्म में, उसका फॉर्म भी जल्दी टूटने वाला है. अभी उसको हम भी बढ़ाते इधर से बड़ा के बताते बहुत भारी नाइसन वैसा. सबकी आने वाली बारी गाइस, सबकी बारी आने वाली है गाइस. आप सिर्फ नंबर इधर देख सकता है. एक्टर बोल रहा हटकुन क्या कर रहा है, वो पीछे से गाने बाज रहा है. मतलब हम लोग कॉपीराइट आना चाहिए. वो कैसा है पता है क्या, कोई मानुस वो पूरा जाएगा ना उनको वो सहन नहीं हो रहा गाइस. तुम देख सकते हैं गाइस इधर ही लाइव एग्जांपल है गाइस इधर हमारे रूम के अंदर गाइस, आप देख सकते हैं. चलो गाइस मैं अभी पढ़ाई बैठता हूँ जरा सा करता हूँ. मतलब अभी कैसे बताइए आप, अभी ये पढ़ाई पेपर है इसलिए हमारे ऐसे ऐसे कंटेंट आ रहा है. जब पेपर होंगे ना आप देखना कंटेंट कैसा होगा गाइस. सब बता जाएंगे गाइस. चलो गाइस मिलते हैं आपको थोड़ी देर में गाइस. चलो कंटिन्यू रहना ब्लॉग के अंदर. चलो गाइस सब पढ़ाई कर रहे हैं. समाप्त गाइस को 2 शब्द बोल कुछ तुम्ही. गाईज का पेपर है और हम बहुत पढ़ाई कर रहे हैं. चला गाइस करा तुम्ही पण अभ्यास करू, हम भी अभ्यास कर रहे हैं अभी. चलो गाइस बैठा मैं अभ्यास को गाइस. पढ़ाई करो चलो, कल पेपर है अपना. चलो तो चला गाइस बाय.